बरं बरं, आपण पुढे जाऊया. थँक्यू. माहीत नाही, नाही तर मग मी मीटिंग सोडून परत जॉईन करते, अजूनही आवाज येत असेल तर. का आवाज खरखर येतोय? बरं, आता क्लिअर आहे. ओके, ठीक आहे. थँक्यू थँक्यू. ओके, थँक्यू निशिकांत भाऊ. जय बाबा. मी हे 4 ओळी संपवते. असंही आपण नियर टू द एंड आहो. आणि एक काम करा ना, हे दारही लावून घ्या, हे दार लावून घ्या. आणि तसं तर माझ्या घशातच खरखर आहे खरं सांगायचं तर. एनिवे, जय बाबा. सॉरी. हा ज्या सगळ्या इच्छांचा वारू उधळला जातो मनोजगताकडून, त्याला बळी पडून मनुष्य अवस्थेतल्या ईश्वराने जर त्याच्या जवळच्या चौथ्या भूमिकेतल्या अमर्याद शक्ती वापरल्या, त्या जर त्याने मुक्त केल्या, तर हा प्राणशक्तींना मुक्त करणं, विमोचन करणं, रिलीज करणं, त्यांचा वापर करणं अत्यंत घातक सिद्ध होतं. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यातही त्या शक्तींचा जर त्याने अविवेकी वापर केला, विचारपूर्वक वापर केला नाही, स्वार्थासाठी केला, स्वतःच्या इच्छा वासनांच्या मोहाला तो बळी पडून त्यांच्या पूर्तीसाठी जर त्याने त्यांचा वापर केला, त्याचा गैरवापर केला इतरांवर सूड उगवण्यासाठी वगैरे, तर तो अगदी घातक सिद्ध होतो. आणि आपल्याला माहिती आहे की मग तो अणुस्फोटाप्रमाणे सगळं विखरलं जातं आणि तो पुन्हा पाषाण योनीला जातो. पण इथे मी थोडं थांबते. अजून पुढे आहे, हाच विषय पुढे घेतलेला आहे. पण आत्ता जर मी कबूल केल्याप्रमाणे 15 मिनिट आधी मी थांबती आहे. कशासाठी? की काही प्रश्न कोणाचे असतील तर ते आपण सध्या घेऊया, आणि जर नसतील तर लगेच पुढचे दोन्ही पॅरेग्राफ घेऊ, जे सुंदर आणि महत्त्वाचे आहे. तर मला कळू द्या की तुम्हाला कुणाला काही प्रश्न विचारायचे आहेत, काही डाऊट्स आहे का? कारण हा महत्त्वाचा भाग आहे. मागच्या वेळी आपण पहिली भूमिका बघितली. आज अत्यंत महत्त्वाच्या दुसरी, तिसरी आणि चौथी ह्या 3 भूमिका आपण समजून घेतोय की तिथे त्याचं काय प्राप्त होतं, त्याची अवस्था कशी असते, त्याला कशा शक्ती मिळतात, त्याच्याबद्दल त्याची चेतना कशी असते, कॉन्शियसनेस कसा असतो, तो बाहेरून दिसतो कसा, हे आपण बघत आहोत. ह्याच्याबद्दल काही प्रश्न मनात असतील तर प्लीज कुठलाही संकोच करू नका. जय बाबा. चौथ्या भूमिकेवर अशा पेच प्रसंगी, कोणता पेच प्रसंग? की अनिवार्य इच्छा आहे शक्तींना वापरण्याची, आणि शक्ती प्रचंड आहेत. हा पेच प्रसंग झाला. अशा पेच प्रसंगी सूक्ष्म जगताच्या अपरिमित प्राणशक्तीच्या शक्तीचे अविवेकपूर्ण विमोचन झाले, तर त्या प्राणशक्तीच्या संपूर्ण विमोचनाचा परिणाम स्थूल चेतनेला अगदीच कल्पनातीत आहे. बाबा म्हणतात, इथे जर त्याचा गैरउपयोग झाला तर तो जो परिणाम होईल त्याचे तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. आम्ही स्थूल भूमिकेतील, स्थूल जगतातील माणसं या गोष्टीची कल्पनाही करू शकत नाही की त्याचा काय भयंकर परिणाम होईल. तथापि त्या परिणामाची कल्पना, की कसे परिणाम होतील, अविवेकपूर्ण वापर स्थूल चौथ्या भूमिकेत जर शक्तींचा झाला तर त्याचे परिणाम कसे होतील, त्याची कल्पना येण्यासाठी पूर्ण कल्पना तुम्हाला येणारच नाही असं बाबा सांगतात. पण जर त्या शक्तींचा अविवेकपूर्ण वापर झाला तर बाबा सांगतात, कल्पना करा आण्विक शक्तीच्या, जी सूक्ष्म जगताच्या अपरिमित प्राणशक्तीच्या स्थूल पैलूंपैकी केवळ एक पैलू आहे, विमोचनाच्या विलक्षणाच्या अनुभवांपासून करता येईल. अणुशक्ती जी आहे, ती अणुशक्ती ही सूक्ष्म जगताच्या अमर्याद शक्ती आहेत. त्या अमर्याद शक्तीचा केवळ एक पैलू आहे. पहा बरं का, अणुशक्ती किती प्रचंड आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. तिचे विधायक आणि विघातक, म्हणजे नाश करणारे आणि जीवन फुलवणारे, दोन्ही आपल्याला माहिती आहे. तुम्हाला माहिती असेल ती एक टेस्ट असते, त्याच्यामध्ये ती ॲटॉमिक एनर्जी इंजेक्शनमधून शरीरात सोडली जाते.
आणि ती पूर्ण रक्तवाहिनीमधून पसरते आणि मग कुठे ब्लॉकेज आहे का वगैरे ते स्क्रीनवर दिसतं. त्याचा परिणाम ते थोडा वेळ त्या माणसाजवळ दुसऱ्याला जायलाही देत नाही आणि तो जो परिणाम आहे तो जावा म्हणून मग त्याला ब्रेड वगैरे खायला देतात. ही अशी एक टेस्ट असते. तर तसा त्याचा विधायक उपयोग झाला आणि विध्वंसक उपयोग आपल्याला सगळ्यांना माहीत आहे अणुशक्तीचा. तर बाबा सांगतात ही जी चौथ्या भूमिकेवरची प्रचंड शक्ती आहे, त्या प्रचंड शक्तीचा ही अणुशक्ती म्हणजे केवळ एक पैलू आहे. म्हणजे चौथ्या भूमिकेवर त्या प्राणशक्तीचा दुरुपयोग केला तर जो काही परिणाम होईल, बाबा सांगतात तुम्ही त्याची कल्पनाही करू शकत नाही. पण पुसटशी कल्पना येण्यासाठी हा अणुस्फोटचा जो आहे ते उदाहरण बाबांनी दिलं. अणुस्फोट झाल्यावर कसं होईल, तो जो विलक्षण अनुभव आहे, त्या अणुशक्ती जी आहे, प्रचंड अणुशक्ती, ती जर रिलीज झाली तर काय भयंकर परिणाम होतील, त्या परिणामाची तुम्ही कल्पना करा. मग त्या चौथ्या भूमिकेवरच्या शक्तींचा गैरउपयोग केल्याने जे काही परिणाम दुष्परिणाम होतील त्याचं तुम्हाला पुसटशी कल्पना येईल, पूर्ण कल्पना करू शकत नाही, असं बाबांनी सांगितलेलं आहे. आता आपण इथे थांबूया. आपण पेज नंबर 195 आहे, शेवटून दुसरा पॅरेग्राफवर थांबलेलो आहे आणि आज 30 तारीख आहे. आता आवाजाची खरखर गेली का मला माहीत नाही, पण आज प्रार्थना आणि आरतीमध्ये बऱ्याच दिवसात कुणाला नाही मिळालेला. गुल्हाणे ताई तुम्ही आज आरती म्हणणार का? ओके येस केतकी बोला. जय बाबा. मी आरती म्हणते. ओके मग गुल्हाणे ताईंना आपण प्रार्थना देऊया. आहेत का गुल्हाणे ताई? ओके, तर तुम्ही बरोबर 7 वाजता मी जरी बोलत असले तरी माईक ओपन करून प्रार्थनेला सुरुवात करा. आणि तुला बाबांचा फोटो दाखवता येत असेल तर तू बाबांचा फोटो दाखव. मी हे स्टॉप शेअरिंग करते. आणि बरोबर, तर आता प्रार्थना म्हणताना गुल्हाणे ताई माईक आणि व्हिडिओ दोन्ही चालू ठेवा आणि केतकीला सुद्धा आरतीच्या वेळेला दोन्ही चालू ठेवायचं आहे. गांगणे सर काही बोलत असतील तर बरं होईल 2 मिनिटं. जय बाबा सर. जय बाबा. अगदी तुम्ही खूप छान आहे, खूप क्लिअर केलं आहे, इतकं सिम्प्लिफाईड सांगितलं सगळ्या प्लेन्सच्या बाबतीत. पर्टिक्युलरली 3rd 4th म्हणजे 2nd 3rd 4th यास आपण डिस्कस केलं. 4 प्लेन पर्यंत आपण आलेलो आहोत आणि अत्यंत क्लॅरिटीने प्रत्येक प्लेन्सवर काय आणि कसं घडतं अगदी सिम्प्लिफाईड सांगितलं गेलेलं आहे. त्याला कुठल्या पॉवर्स तो यूज करतो, त्याला कुठल्या शक्ती त्याला मिळतात, खूप सुंदर आणि छान एक्सप्लेन केलंय. त्या तुमच्या शब्द तुम्ही खूप छान सांगितलं, पण परत सांगण्याची गरज नाही असं मला वाटतं. जय मेर बाबाजी. थँक्यू सर. ते बाबा चार्ज घेतात आणि बाबांनीच ते सिम्प्लिफाईड केलंय. खरं खूप सोपं, फार काही त्यात किचकट ठेवलं नाही आणि छान सरळ साध्या शब्दच सांगितलंय. काय एक माझी विनंती आहे सगळ्यांना, प्लीज पूर्ण वेळ लेक्चर अटेंड करा, कुठलं मिस करू नका. आणि दुसरं म्हणजे एकदा परत वाचा. हे काय 2 पानं असतील, 3 पानं असतील, जी काही पानं असतील. मी तुम्हाला पानं सांगू का थोडक्यात हे करण्यासाठी? जर तुम्हाला पहिली भूमिका नसेल वाचायची, फक्त आजचं वाचायचं असेल ना, तुम्हा सगळ्यांना माझी कळकळीची हात जोडून विनंती आहे, पान नंबर 191 पासून 195 पर्यंत तुम्ही वाचा आज. आणि ते पण आता किती 7 वाजता आहेत, तर 24 तासाच्या आत ह्याला एक रिव्हिजन द्या. तुम्हाला कुणी भूमिकांवर काही विचारलं तर तुम्हाला नक्की सांगता येईल, हे माझी गॅरंटी आहे. आणि त्याच्यातून थँक्यू बेटा तृप्ती. आणि त्याच्यातून तर तुम्हाला वाटलं तर वाचायचं नसेल तर तुम्ही हे ऐकलं तरी चालेल, पण ऐकताना वाचनासाठी पुढे पेज नक्की ठेवा. मग ते ग्रुपवरचं पेज असो, ग्रुपवरती वाचा. ग्रुपवर नुसतं वाचून कळत नसेल तर एकीकडे हे ऐका. जेव्हा आता यूट्यूबवर चढेल ते रेकॉर्डिंग, कसं झालं आहे मला माहीत नाही, आज झालंच नाही रेकॉर्डिंग. ताई तुम्ही प्रार्थना सुरू करा, 7 वाजलेले आहेत. थँक्यू बाबा, तुमचे सगळ्यांचे खूप आभार.
अवतार मेहेर बाबा की जय. जय बाबा. गुल्हाने गाई प्रार्थना सुरू करा पटकन. जय बाबा. जय बाबा. अवतार मेहेर बाबा की जय. हे देवादी देव, तू सर्वांचा पालन करणारा, रक्षण करणारा, तू अनादी, तू अनंत आहेस.